तर आज आपण आलेलो आहे मस्त संडे राईडला, तर मजा येणार आहे. फुल धुके था, फुल धुके. आपण जो रस्ता चाललोय ना, दोन्ही बाजूला दरी आहे, फक्त म्हणून रस्ता आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. थंड थंड क्लायमेट, साईडनी मस्त हिरवगार झाडी आणि मधून असे हे रस्ते छान आणि त्यासोबत असे साथीदार. ऑफ रोडिंग होणार आहे डेंजर वाली. गरुड पुराण में इसके लिए अलग से सजा है. 1,00,000 रुपयाचं तरी असेल हे सगळं. जास्त वेळ वाया न घालता आपण पटकन निघू. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि मस्त एन्जॉय करा हा व्लॉग. गुड मॉर्निंग. मी लय डेंजर दिसतोय आज कारण की हे बॅगेचं प्रोटेक्शन वगैरे घेऊन बसलेलो आहे मी. हा, जवळ घेतो जरा. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही सन सिटी रोडला आहे आणि सगळेजण थांबलेले आहेत. आता थोडंसं इन्स्ट्रक्शन देतील कुठे जायचंय, कसं जायचंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. डबल डबल लेअर, डबल डबल. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आणि अजून एक आमच्याकडे एक स्पेशल माणूस आलेला आहे लांबून. आम्ही साताऱ्यावरून बोलवले रायडरला. आम्हाला रायडिंग करायचं, साताऱ्यावरून बोलवले. इकडे सगळ्या बाईक्स लावलेल्या आहेत, सगळ्या बाईक्सचं लाईनअप लावून ठेवलेलं आहे मस्त. ट्रायम्फ टायगर 900 जी लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल. झील 1100 रुपये. झील 1100 रुपये. अजून कोणी नवीन काय घेतलं मार्केटिंग. एक आतमध्ये टी शर्ट आहे, त्याच्यावर एक जॅकेट आहे आणि वरून अजून एक जॅकेट आहे आणि बनियन आणि चड्डी. बनियन आहे. हे हायड्रेशन बॅग आहे. म्हणजे बघा किती मेहनत चालली आहे. आपली बाईक इकडे लावली आहे मस्त. मोजो आपल्याकडे आज आलेली आहे, काहीतरी अँटिक गाडी करून ठेवली आहे. पहिले डेंजर खतरनाक केली आहे. तू 2 हेडलाइट्स का काढून टाकल्या. ही ऑलरेडी ॲडव्हेंचर एक्स्ट्रा ॲडव्हेंचर केली आहे. सही. पटकन पॅकअप करू आणि बाईकवर बसून. पाऊस यायला लागलेला आहे. राज याला सबस्क्राईब करा. किती हे अशी काळजी पाहिजे. कॅमेरा चालू केला की डायरेक्ट सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा आधी, मग बाकीचं. मंदार सर इन्स्ट्रक्शन देत आहेत. पाऊस चालू आला म्हणून आम्ही पहिले जॅकेट पॅक वगैरे झालो. युजली आम्ही पहिले इन्स्ट्रक्शन घेत असतो, त्यानंतर रायडिंगला जात असतो. आजच्या राईडला 12 जण आहेत, 12 बाईक्स आहेत. सो रायडिंग स्टार्ट झालेली आहे. आता 6:37 झालेले आहेत. मजा येणार आहे. 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. आता आपण सन सिटी रोडवरून निघालो आहे. मॉर्निंग वॉकला माणसं सगळी निघाली आता. आणि आपण एकदम सगळ्यात खतरनाक ब्रिजच्या खालून चाललो आता, म्हणजेच नवले ब्रिज. आपण निघालो आहे लिंगाणा वॉटरफॉलकडे. अप्रॉक्सिमेटली 2 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. तर लेट सी, मजा येणार आहे. कारण की मी फर्स्ट टाईम चाललो आहे. पुण्यापासून जवळ आहे. सिंहगडवरून थोडंसं पुढे आहे आणि तिकडे लिंगाणा फोर्टसुद्धा आहे. मी गुगल मॅपवरती चेक केलं. मजा आ रही आहे की नाही आ रही. यो, रायडिंगला जायचं असेल तर एक वेगळीच एनर्जी येते. सगळं कॅमेरा वगैरे चार्ज करायचे होते म्हणून मी 1:30ला झोपलो आहे आणि 4:30ला उठलो आहे. तरीसुद्धा जोश एकदम हाय आहे आपला आज. पाऊस स्टार्ट झाला हलका हलका. पाऊस नको पडायला जास्त, शूट घेताच येणार नाही. आता खडकवासल्याला पोचलो आपण आणि धरण पूर्ण भरल्या पाण्याने मजबूत. आई शपथ, खडकवासला बंद केलं काय, गर्दीच नाही आज इकडे. हे अजून आलेले नाही दिसत वाटतं माणसं ना. ते हॉटेल सगळे भरलेले असतात. आज संडे आहे ना, दुपारनंतर गर्दी चालू होईल इकडे. कमाल क्लायमेट झालं इकडे. सिंहगडला जायला पण मजा येईल ह्या क्लायमेटमध्ये. मोरिया मिसळ 100 मीटर 100 रुपयात अनलिमिटेड मिसळ. इकडे ऑस्करवाडी मिसळ. बाहेर पडले की नुसतं मिसळ खायची. सायकलवाले पण चालले तर रायडिंगला, मानलं पाहिजे. या राईड सुरू झाली एवढी भूक लागायला लागली आहे ना मला. कुठेतरी खायला थांबा, मला भूक लागली आहे. खाली पेट राइडिंग करा नहीं जाती हमसे. दुख दर्द पीड़ा ये सब आपके लिए. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे.
आपल्याला लागलेली आहे वॉटर क्रॉसिंग. ये हम लद्दाख में आ गए हैं और यहाँ पे वाटर क्रॉसिंग लगी है. पावसामध्ये फिरायची हीच मजा आहे. थंड थंड क्लायमेट, साईडनी मस्त हिरवगार झाडी आणि मधून असे हे रस्ते छान आणि त्यासोबत असे साथीदार. क्या बात आहे, नजारे तर एकदम सही आहेत, कमाल आहेत. आणि पाऊस पण जोरात चालू झाला आहे. मस्त रस्ता आहे आणि राईट साईडला पूर्ण दरी आहे. मगाशी एवढा पाऊस चालू होता घाटेमध्ये, मला शूट नाही घेता आलं, पण क्लायमेट अल्टिमेट होता. रस्ता पण एवढा मस्त होता आणि घाट, क्या बात आहे, मजा आली. इथं रस्त्याच्या मध्येच फोटोशूट चालू आहेत. परफेक्ट मुवमेंट कॅप्चर करायचे असतील एवढे एफर्ट्स घ्यावे लागतात ना, खूप जास्त. पण ठीक आहे, आपल्याला आवडतं, आपण एफर्ट्स घेणार, मस्त रायडिंग पण करणार. रस्ता प्रॉपर झिगझॅग आहे, प्रॉपर झिगझॅग. छोटीशी घाट होती, घाट उतरून खाली आलो आहे आणि हलका हलका पाऊस चालू आहे. प्रॉपर गावाला आल्यासारखं वाटतंय. मस्त शेतीची कामं चालू आहेत. बाबा कुठेतरी फिरायला चाललेत. क्या बात आहे, येल्लो पिपी किट घालून बाबा चाललेत शेतावरती. हॉटेल साई गणेश, आपले रायडर्स इकडे थांबलेले चहासाठी. यो यस, चहा पिऊन झालेली आहे. छान असं क्लायमेट झालेलं आहे आणि आता थोडी एनर्जी आली चहा पिऊन, बरं वाटतंय. कशा सगळ्या लाईनीने चाललेत मस्त. टी ब्रेक गरजेचा होता, थोडी एनर्जी आली. की या अशा क्लायमेटमध्ये गाडी चालवायची असेल तर एनर्जी पाहिजे. त्यासाठी एक छोटा कप चहा झाला पाहिजे. ऑफ रोडिंग होणार आहे डेंजरवाली. रस्ता खराब आहे इकडे, मध्ये तर एखादी गाडीच अडकलेली. भाई साहब, फुल ऑफ रोडिंग, थ्रिलिंग चालू आहे, थ्रिल. हे बघ, दगडातून गाडी घाल, ह्याच्यावरून गाडी गेली की स्लिप होईल. सरळ घाल, तुम्ही मागा थांब तुम्ही. हां, 390 स्किट मारतीये. गाईज, आत्तापर्यंतचं जर्नी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा, म्हणजे एनर्जी येईल अजून छान छान व्लॉग बनवायला आणि अशाच ऑफ रोडिंग करायला अजून मजा येईल. हे वरून घाल. फस गई क्या? एक गाडी फसली आहे, तिला आपण जरा बाहेर काढू. रुको रुको रुको. भाई काय ग्रीप राहणार आहे, सगळे चिक्कल चिक्कल झाले. स्ट्रगल बघा, स्ट्रगल. आमचे मित्रमंडळी पुढे थांबलेत आमची वाट बघत. हे जास्त खड्डा आहे का? नाही नाही, इकडे नाही, गड्ड्यामध्ये सगळे फसली गाडीच्या आनंद त्याच्यात. ये ऑफ रोडिंग करना है, 390 लेकर ऑफ रोडिंग कर रहे हो, जनता माफ नहीं करेगी. गरुड़ पुराण में इसके लिए अलग से सजा है. कैसा लग रहा है? अरे एकदम फंस गया था गाड़ी भैया, क्या बताए भैया. आगे गाड़ी तो फंस गई थी, ससुरी ने 4 लोगों ने फिर के खींच के निकाली है. भाई साहब, क्या बात है, मस्त धुके आलेले. हो हो हो, कूल. आपण जो रस्त्याने चाललोय ना, दोन्ही बाजूला दरी आहे, फक्त म्हणून रस्ता आहे. क्या बात आहे, खतरनाक धुके आहेत. 9 वाजलेत, पण कोण म्हणेल का 9 वाजलेत? बाप रे. नाही, रस्ता लय डेंजर आहे, पण क्लायमेट अल्टिमेट आहे. हा, जर रायडिंगला येणार असेल ना तर भाई कमाल आहे, कमाल आहे. अशा ठिकाणी राईड करायचं ना तर खूप सेफली राईड करावं लागतं. आणि जर तुम्हाला रायडिंगची आवड असेल ना पावसाळ्यामध्ये, पहिले टायर चेंज करा, टायर नवीन घ्या, नाहीतर ग्रिप सोडलीच. मस्त धुके आहेत, धुक्यांचा आनंद घेत रायडिंग करतो आपण.
कैसी तिरछी हो गई गाड़ी पूरा आधा ये देखो ना पूरी यहाँ तक घुस गई थी गाड़ी हे सगळं असे टायर पाहिजे, असे ब्लॉक टायर. हाँ बरोबर आहे. काय झालं? रस्ता नाहीये का? रस्ता खराब आहे का? म्हणजे आपण त्या ह्याला जाणार नाही का वॉटरफॉलला? गाईज प्लॅन थोडासा चेंज झालाय. आता आपण ज्या डेस्टिनीवरती चाललोय त्या डेस्टिनीवरती नाही जाणार, दुसऱ्या डेस्टिनीवर चाललोय. मला कळाला ना प्लॅन काय आहे, लगेच तुम्हाला सांगेल. स्ट्रगल बोलते भाई, स्ट्रगल. भाई आलोय ते परत मार्गाने रिटर्न जायचंय का? भाई हमसे ना हो पाएगा, कोई लेके जाओ हमको. थांब. एक ही लफड़ा हो गया. सगळा चिखल लागला टायराला, काय ग्रिप पकडणार आहे? वेलकम. ॲक्च्युली आपल्याला ज्या स्पॉटवर जायचं होतं तिकडचा रस्ता जास्तच खराब होता. सिरियसली खूप ऑफ रोड खूपच मजा येते. टायर रोड असल्यामुळे ऑफ रोडिंगला अजून जास्तच मजा येते. एकदम. आणि आमचे प्रथमेश सर 2 वेळा 2दा स्किड झालेली आहे त्यांची गाडी. 2 वेळा धरणी मातेला ते आले स्पर्श करून. महिंद्रा मोजो या गाडी सोबत. आणि एक व्यक्ती अजून पडलेला, कोण आहे तो? अज्ञातवासी था, आ गया था, चला गया. निकालिए फिर वो निकल. हम तो फकीर लोग हैं, झोला उठा के. हमारा भी डूब गया था भैया आधा पहिया में, लेकिन हमने पहिया को चारों लोगों के साथ निकाल दिया. अभी क्या करें, जमाना ऐसा है. फंसे तो लोग फोटो निकाल वायरल कर देते. ये कौन से पाता. मदत करने के लिए कोई नहीं आएगा. वरती जाताना काय नाही वाटलं, खाली उतरताना अजून वाट लागतीये. रस्ता नाही, खड्डे डायरेक्ट. यो न्यू एक्सपेरियन्स. मी पण न्यू एक्सपेरियन्स घेतो. मी आता 390 घेतली आहे चालवायला. लेट सी. खूप दिवसानंतर मी 390 चालवतोय. छान वाटतं चालवायला, पॉवर जास्त आहे गाडीला, लगेच इन्स्टंट पिकअप घेते. आता 10 वाजत आलेले आहेत आणि चाललो आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी. आता ब्रेकफास्टला कुठला स्पॉट घेतात काय माहिती. तर आपण लिंगाणा धबधब्यावरती जाणार होतो, पण तिकडे आतमध्ये गेल्यानंतर रस्ता खूप खराब होता आणि बाईक्स पण खूप साऱ्या स्किट होत होत्या, ग्रिपच पकडत होते कारण खूप चिखल होता. त्यामुळे डिसाईड केलं की ठीक आहे, आज लिंगाणा नाही करायचं, आपण मस्त राईड करायची, ब्रेकफास्ट करायचा आणि रिटर्न जायचं आपल्या डेस्टिनीला, म्हणजेच घरी. कधी कधी अनएक्सपेक्टेड गोष्टी होत असतात. लिंगाणा वॉटरफॉलला नाही जाता आलं म्हणून काय झालं, पण राईड एन्जॉय केली हे महत्त्वाचं आहे. आणि मी तर अजून डबल एन्जॉय करतोय, आपल्या CB वरती पण आणि 390 वरती पण. बापरे, एवढा खतरनाक पाऊस चालू होता. मी थोडासा भिजलो, पण ॲक्च्युली मी खूप अँटिकपणे भिजलो, म्हणजे फक्त हातच भिजलेत, बाकी मी एकदम मस्त आहे, एकदम काय प्रॉब्लेम नाही आला. खतरनाक पाऊस चालू होता. मजा आली, ऑफ रोडिंगला पण मजा आली, पावसात भिजायला पण मजा आली. आता सह्याद्री हॉटेलमध्ये आहे, मी मस्त मिसळ मागवलेली आहे आणि सगळे तिकडे बसलेले आहेत. आता मी जातो आणि खाऊन घेतो, कारण खूप भूक लागली आहे. फक्त चहावरती आहे सकाळपासून. आणि इकडे सगळ्या बाईक्स लावलेल्या आहेत आपल्या, मस्त पार्किंग करून ठेवलेल्या आहेत. आपली CB तिकडे लागलेली आहे, इकडे ड्यूक आहे. आता मग अशी मी ही चालत होतो 390 टायगर, आणि आपल्या सगळ्या अशा बाईक्स मस्त पार्क केलेल्या आहेत.
प्रचंड भूक लागलेली आहे एकदम. अति प्रचंड भूक लागलेली आहे. खूप मेहनती पोरगा आहे खरंच. आई ग दिवसातून 3-4 वेळा बोलून झाले. तर त्यांच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आयुष्यात परत कधी राईडला यायला ठेवू का असं ठेवू? घरचे राईडला नाही सोडणार सर. अरे काय माहितीये का, आम्ही नेहमी लक्षात राहावं अशा गोष्टी आम्ही करतो. सर डायरेक्ट फोटो ही तुला इतके वर्षात- फोटो ठेवायला एवढं लक्षात राहाल तुम्ही. वॉलेट मध्ये जे असेल ते आणावं लवकर. जो भी लाना 2 लाना. सोलकडी घेतलेली आहे आणि आपली मिसळ आलेली आहे बेस्ट एकदम मस्त. खाताना पण आलं पाहिजे ना, काय खातं दिसलं पाहिजे रायडिंग लेवून. या रस्त्याला काही विशेष नाही. कसं आहे मटेरियल 1,00,000 रुपयाचं तरी असेल हे सगळं. सगळे जॅकेट, हेल्मेट, माझं हेल्मेट तिकडे ठेवलं, सगळं वाळत घातलेलं आहे. झालं, नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आता इकडून निघणार आहे आपण आपल्या डेस्टिनीवरती, म्हणजे आपल्या घरी. आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच राईड आणि असेच छोटे छोटे व्लॉग्स आणि अनएक्सप्लोअर गोष्टी माझ्यासोबत एक्सप्लोअर करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.